डीबीटीचा वापर करून नागरिकांच्या हक्काच्या पैशावर प्रशासनाने दरोडा टाकलेला आहे असा आरोप नगरसेवक विकास साने यांनी केलेला आहे आणि याच बातमीचा आढावा घेतला आहे संपादक रोहित खरगे यांनी. पाहूया. नमस्कार, थरा न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे डीबीटी धोरण असतं शालेय विद्यार्थ्यांसाठी, ते धोरण प्रशासनाने त्याचे पायमल्य केलेले आहे असं विकास साने, नगरसेवक विकास साने यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. काय म्हणणं आहे तुमचं, काय सांगाल? सर, खरं पाहिलं तर महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगलं असं नियोजन केलेलं आहे. जे विद्यार्थ्यांच्या पालकांना ज्या शालेय वस्तू घ्याव्या लागतात आणि या शालेय वस्तू घेत असताना ते ज्या वस्तूंसाठी जे काही खर्च येतो, तो खर्च हा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी येतो आणि मग ते पालक त्या ठिकाणी त्या ज्या काही वस्तू ज्या शासनाने ज्या नियम घालून दिलेल्या वस्तू असतात, ज्या कंपनी दिलेल्या असतात, त्या कंपनीच्या सर्व वस्तू पालक स्वतः घेतात आणि त्या मुलांना देत असतात. परंतु या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गेल्या वर्षीपासून खरं पाहिलं तर ज्यावेळेस प्रशासन होतं, प्रशासन काळापासून हा त्यांनी नियम निवडलेला आहे. खरं पाहिलं 2016 मध्ये हा महाराष्ट्र शासनाचा नियम झालेला आहे आणि आता मात्र या नियमाचं कुठेतरी त्यांनी हरताळ असलेला आहे आणि त्यांनी आता निवड प्रक्रिया चालू केलेली आहे. तर काल स्टँडिंग कमिटीची मीटिंग होती. ह्या मीटिंगमध्ये मी त्या ठिकाणी महापालिका आयुक्त असतील, उपायुक्त असतील, सर्व प्रशासन असेल, सर्व पदाधिकारी, सभापती यांच्या सर्वांच्या समोर हा विषय घेतलेला आहे की जर माझ्या पालकांच्या खात्यावर जर पैसे जमा होत असतील तर तुम्ही खरं पाहिलं तर त्या पालकांच्या खात्यावर पैसे न येता हा जो निविदा प्रक्रिया केलेली, निविदा प्रक्रिया खरं पाहिलं तुम्ही रद्द करा अशी मी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी मी सन्मान्य आयुक्तांना विचारणा केली की जर हे आपण जे विषय मी घेतला तर त्यांनी ज्या उपायुक्त आहेत सांगितलं की आम्ही प्रशासनासंदर्भात आम्ही चर्चा झालेली आहे. परंतु खरं पाहिलं त्यांची सर्व उडवडीची उत्तरं होती. त्या ठिकाणी मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं, जर तुम्हाला हे धोरण राबवायचे तर कुठले धोरण राबवत असताना महाराष्ट्र शासनाचं तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते. तर मी त्यांना त्या ठिकाणी परवानगी आहे का अशी पद्धतीने विचारणा त्या ठिकाणी केली. त्यांनी सांगितलं की परवानगी घेतलेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं जर परवानगी घेतली आहे तर त्यांनी मला ते दाखवायला पाहिजे, द्यायला पाहिजे होते. परंतु त्या पद्धतीने तसं काही झालेलं नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने गेलेला हा माझ्या पालकांवर खूप मोठा अन्याय आहे आणि खऱ्या अर्थानं त्या पालकांवरती ते एक दरोडा टाकल्यासारखं करत आहेत. तर माझी प्रशासनाला नम्र विनंती की आपण ही जी निविदा काढलेली ही निविदा तत्काळ त्या ठिकाणी रद्द करावी आणि ते जे पैसे येणार आहे हे माझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटवर यावं ही आपण विनंती करू. आणि जर तसं आपण केलं नाही तर भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी मोठं असं आंदोलन करणार आहे असा इशारा मी या निमित्ताने त्यांना करत आहेत. धन्यवाद. रामकृष्णारी. आता यांनी सांगितलं जर ती डीबीसीची निविदा त्यांनी रद्द केली नाही तर मोठं जन आंदोलन छेडण्यात येईल. रोहित खरगे, थरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे.